कावेरी, कावेरी, चल जेवून घे. भूक नाहीये. असं उपाशी राहून काय होणार आहे? स्वतःला त्रास करून घेणं हा काही उपाय आहे का कावेरी? राजची काळजी वाटते ना तुला, पण हे बघ, नको करूस त्याची काळजी. अगं त्याला गाव मानवलाय आणि त्याला त्याचा वेळ घेऊ दे ना परीक्षा द्यायला. त्यांना अजून काय काय सहन करावं लागणार आहे माझ्यामुळे कळत नाहीये. या सगळ्याची सवय नसताना ते सगळं सहन करतायत. एवढा आयुष्यात राहणारा माणूस हे सगळं माझ्यामुळे सहन करतोय. एवढ्या थंडीत आई त्यांना बाहेर राहावं लागलं ग. आज जर का माझ्या आईचं घर असतं ना, तर निदान मी त्यांना म्हणू शकले असते की तुम्ही तिकडे जाऊन राहा, असे बाहेर नका राहू. निदान माझ्या मनाचं समाधान झालं असतं. तिकडे त्यांच्या बरोबर माझी आई आहे. अजून काय काय आणि किती सहन करावं लागणार आहे यांना देव जाणे. काय असा कसा काय जमिनीवरचा स्टे उठला? आपण जास्त काळ त्या जमिनीवर स्टे ठेवू शकत नव्हतो, त्यामुळे जमिनीवरचा स्टे उठलाय. मला हवं असेल तर आपण वरच्या कोर्टात अपील करू शकतो. नाही नको, म्हणजे काही गरज लागेल असं मला वाटत नाही. मी पाहते काय करायचं. ठीक आहे, थँक्यू. काय झालं काकी? कुठल्या जमिनीवरचा स्टे उठला? अरे अशीच एक आपली गावाकडची जमीन होती. बरं, पुढे तू लिहून घेतलंयस ना? हा. एक सेकंड. हॅलो. हॅलो मॅम, जयराम बोलतोय. हा बोल जयराम. राजवर्धन कुठे आहे? खरं तर ना मला माहित नाही रे कुठे आहे कुठे. ऍक्च्युली मला त्याच्याशी बोलायचं होतं. एक दोन महत्वाच्या गोष्टी बोलून सगळं सॉर्ट आउट करायचं होतं. तुला सांगू का जयराम, तू राजची वाट नको बघूस. तुमच्यात जे काही बोलणं झालं होतं, जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे तू तुझ्या कामाला लाग. काम चालू ठेव. राज एवढ्यात येईल असं वाटत नाही. ओके, ठीक आहे. हॅलो. हा, त्या गुहागरच्या जागेवरचा स्टे उठलाय. लगेच त्यावरचं घर पाडायला घ्या. त्यावरती आपण ठरल्याप्रमाणे रिसॉर्ट बांधायला घेऊ. तसंही राजला ते रिसॉर्ट बांधायची घाईच होती. ओके, डन. काको, काको, काको. तुम्ही आता इथे काय करताय आणि घरात कसे आलात तुम्ही? तात्यांनीच दरवाजा उघडून मला आत घेतला. म्हणाले, बिंदास भेट माझ्या पोरीला. मस्करी करू नका हो, ही वेळ आहे का मस्करी करण्याची? तात्याने बघितलं तर काय होईल माहितीये का तुम्हाला? अहो, तात्या बाहेर गेले, म्हणूनच तर मी तुम्हाला भेटायला घरात आलोय. पण एवढी काय गरज होती घाई करून आता इथे यायची? काय गरज म्हणजे? मग काय करायचं होतं मी? एकदा आज तुम्ही मला शेतावर टोपलीतला टिफिन द्यायला नाही आला, दिवसभर दिसला नाही, मग काय करणार होतो मी? सांगा ना. तुम्हाला भेटल्याशिवाय, तुमचा आवाज ऐकल्याशिवाय मला झोप लागत नव्हती.
काय करायचं होतं मी आलो सरळ घरात. एवढं प्रेम करता माझ्यावर? या बाईसाठी मी क्या से क्या हो गया मूडवर आलोय. तरी तुम्हाला हा प्रश्न पडतो कसा हो? कसा पडतो? अहो, माहितीये मला तुमचं माझ्यावर प्रेम आहे ते. माझं तुमच्यावर खूप प्रेम. मला वाटलं कोण बोलतंय. त्यांना मान्य आहे. कोण खोकताय? हो आजी अंगावर पडेल माझ्या.